नमस्कार, मी जुई गोगरी म्हणजे मुलगी पसंत आहे या मालिकेतील तुमची लाडकी श्रावणी. नमस्कार, मी देवेन कदम म्हणजेच अक्षय सरनाईक. बरं, आज आम्ही ॲक्च्युली असे छानसे तयार झालो आहोत श्रेयस आणि ताराच्या लग्नासाठी. जे आम्हाला मान्य नाही आहे, पण तरी आम्ही नटाबटा ऑफकोर्स कोण सोडतं म्हणून आम्ही मस्त असं सजलेलो आहोत. आमच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली आम्हाला तयार करण्यासाठी. पायलने, मग दीपूदादाने, मग सब्बूने असं खूप छानसं असं आम्हाला तयार केलं आहे, छान कॉस्ट्यूम दिले आहेत. तर आम्हाला असं खूप मजा येते आहे आणि आम्ही मस्तपैकी आता लग्न पण एन्जॉय करतो आहे, रागात एन्जॉय करतो आहे, पण एन्जॉय करतो आहे आता आम्ही सध्या तरी. हो, म्हणजे आम्ही श्रेयसच्या तिसऱ्या लग्नात आलो आहे सजून आणि खूप मजा येते. म्हणजे पहिल्या 2 लग्नामध्ये म्हणजे पहिल्या लग्नात मी होतो, सेकंडमध्ये वाटतं ही होती, तेव्हाचा माहोल वेगळा होता, एन्जॉयमेंट. म्हणजे प्रोमो होता ॲक्च्युली. नाही पहिला पहिल्या लग्नाला, त्यांच्या ऑफिशियल लग्नाला मी होती. मी बहीण आहे, त्या आराध्याची बहीण आहे की नाही, मी असणारच की नाही. प्रोमोमध्ये शो मधलं तिसरं लग्न आहे, प्रोमो पकडला तर चौथा. फर्स्ट लग्न होतं, त्यात आम्ही खूप गंमत केली होती. तेव्हा अक्षय श्रावणीचं लग्न नव्हतं झालेलं. त्यानंतर आराध्या गेली आणि मंदिरात ही असताना एकदा वाटतं त्याने ताराशी लग्न केलं आणि तो आता ताराशी ऑफिशियली लग्न करतोय. सो हे तिसरं लग्न आहे श्रेयसचं या शो मधलं. आणि मॅडमच्या म्हणण्यानुसार प्रोमोचं पण पकडू आपण. सो असं हे तिसरं लग्न आहे. बरं, ते 3-4 लग्न झालेत पण तुम्ही एन्जॉय करत होतात, पण हे लग्न आता अक्षय आणि श्रावणी तुम्ही एन्जॉय करत नाही आहात. काहीतरी विघ्न आणताय प्रत्येक वेळेला. या लग्नात काही विघ्न आणणार आहात का? ॲक्च्युली हे सगळं लग्न थांबवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण त्यात या लग्नात काय होतं आता हे तुम्हाला एपिसोड बघताना कळेलच. पण खूप मोठा प्लॅन आहे आमचा, जो होतो पण, हसतो पण आणि सगळंच होतं आहे. म्हणजे चलता है नाही चलता है, कुठे आम्ही खूप मेहंदीमध्ये प्रोग्राम काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो की काहीतरी होईल. मग मी कुठेतरी उखाणं घेऊन ताराच्या नावाने हे करते आहे, तर ते सगळं होतं आहे. मग आम्हाला मज्जा येते, पण आता बघू. आम्हाला पण माहीत नाही हे लग्न थांबतं आहे की होतं आहे, काय होणार आहे पुढे. तर खूप मज्जा आहे, आमच्यासाठीच एक ट्विस्ट आहे, तर मज्जा येते. बेसिकली अक्षय आणि श्रावणी हे लग्न थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आता काय होतं हे लग्न होतं की नाही होत हे आपल्याला एपिसोडमधून कळेलच, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. बरं, श्रावणी वेगवेगळे कारस्थान करत असते आणि अक्षयचा सपोर्ट तिला असतो. या लग्नात सुद्धा तुझ्या डोक्याला काहीतरी लागलेलं दिसतंय, नक्की काय कुठे धडपडली वगैरे? हो, मी जरा धडपडले आहे म्हणून हे मला लागलंय. पण खरी स्टोरी तुम्हाला ॲक्च्युली काही नाही झालं. तिला एक मोठा डास बसला होता तिच्या डोक्यावर, तुम्ही मारला आणि ही सगळे सीन थांबवत होती. टचअपला वेळ लागतो, मग सर म्हणाले की कंटिन्यू करू आपण. असं काही नाही आहे. मी सीनमध्ये नाही, पार्ट ऑफ सीन आहे. झाला आहे, म्हणजे होणार आहे जो खूप मोठा सिक्वेन्स आहे, त्यात तिला काहीतरी होतं आहे. यस, आणि मज्जा येणार आहे तुम्हाला. बरं, लग्नाचा शूट सुरू आहे. स्वतःच अक्षयने सांगितलं होतं की आम्ही पटपट रेडी होतोय, पण श्रावणीलाच जास्त उशीर लागतोय. काय श्रावणी? आज 7च्या शिफ्टला ती आय थिंक. हे एक मिथ आहे की श्रावणीला वेळ लागतो रेडी व्हायला. श्रावणीला वेळ लागत नाही रेडी व्हायला. श्रावणीला मोजून फक्त अर्धा तास लागतो हेअर, मेकअप, ज्वेलरी, साडी सगळं करण्यात. श्रावणी क्विक सगळं काम करते. श्रावणीला वेळ लागत नाही. श्रावणी खूप सिम्पल आहे. तुला सांगते मी, तोरा तुझ्यासाठी आहे. असं सांगते की श्रावणीची क्विक, श्रावणीची स्टाईल आहे ती. येस, दिस इज श्रावणी. नाही, ती जुईची स्टाईल आहे. बरं, श्रावणीने एवढा वेळ घेतलाय लग्नात रेडी होण्यासाठी, पण जुई तुझं लग्न असेल तेव्हा तू किती वेळ घेणार आहेस आणि कशी तुझी तयारी असणार आहे? मी एवढा काही तामझाम करणार नाही. मी एवढूसं सगळं करणार आणि संपवणार लग्न. जर मी लग्न केलं तर काही तामझाम नको. हे खूप कठीण असतं, मला नको आहे बाबा. घ्या तुम्हीच कॉन्व्हर्सेशनच. बघू, म्हणजे ती नवरदेवाचं वय किती होतं त्यावरून कळेल की ह्या वर्षी गेली, पुढच्या वर्षी रेडी होईल, तसं काहीतरी करणार आहे ती. कट बोल तू पुढे. काय क्वालिटीज. काय वाटतं तुला, कसा पाहिजे? तूच सांग, मुलगा कसा पाहिजे तीच सांगेल. ॲक्च्युली मला मुलगा मला सपोर्ट करणारा हवा आहे, माझी साथ देणारा हवा आहे. मला कशात रोकटोक नाही आवडत, तर ती करायची नाही. कळलं? पण ठीक आहे, रोकटोक करू शकतो, मला आवडतं. पण आपण मला मज्जा येते त्यातच. क्विक सांगतो, आपण ना चंद्रा वगैरेवर जाऊ, इथे सापडणार नाही तो. नासा वगैरेला मी कॉन्टॅक्ट करतो की जुईसाठी मुलगा शोधायचा, असा मुलगा शोधा. गोड असेल माझा नवरा, खूप गोड असेल. आता आम्हाला बोलवलं. सॉरी, आता सीन लागलेले आहेत त्यामुळे आपल्याला पटपट संपवायला लागेल. सो तुम्हाला लग्न जरी मान्य नसेल तरी लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या. सगळ्यांनी प्लीज श्रेयस आणि ताराच्या लग्नाला नक्की या.
संध्याकाळी 7 वाजता सन मराठीवर पाहायला विसरू नका. मुलगी पसंत आहे. थँक्यू.